नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. बिग बॉस मराठी सीझन 6 उद्या अर्थातच रविवारी आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 चा विजेता मिळणार आहे. आणि आजचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे की लेटेस्ट वोटिंग ट्रेंड काय आहे, कोण 1 नंबरला, 2 नंबरला किंवा 5व्या नंबरला कोण येत आहे. कारण टॉप 5 तर आपल्याला मिळालेले आहे, त्यापैकी काय वोटिंग ट्रेंड सध्या चालू आहे, नक्कीच त्यावर भरपूर उलटफेर होताना सध्या तरी दिसत आहे. म्हणजे जे वाटत होतं 1 नंबरला जाते ते कुठेतरी 2-3 नंबरला जाताना सध्या आपल्याला दिसतंय. नक्कीच त्यावर आपण चर्चा करूया. तसंच शेवटी हे सुद्धा बघूया की कोण विजेता होत आहे. त्यामुळे नक्कीच अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर यामध्ये जास्त वेळ न घालवता सरळ लवकरात लवकर मुद्द्यावर येऊया. अर्थातच टॉप 5 मधील 5व्या नंबरला कोण येतंय वोटिंग नुसार, सध्या जे वोटिंग ट्रेंड चालू आहे त्यानुसार जर पाहिलं तर दीपाली सय्यद, अर्थातच दीपाली ताई आपल्याला 5व्या नंबरवर दिसते. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तीच वोटिंग पडत आहे, म्हणजे काल परवाच आपण टाकला तर काही दिवसापासून नक्कीच 5व्या नंबरवर दीपाली ताई आपल्याला दिसते. नक्कीच पहिल्यापासून खेळ हा थोडासा प्लस मायनस आपल्याला वाटलाच होता आणि त्यानुसार जर आता बघितलं तर सेमच चालू आहे. वोटिंग ट्रेंडमध्ये सुद्धा कमीच वोट मिळताना सध्या दीपाली ताईला दिसत आहे. तर 5व्या नंबरला दीपाली ताई जाताना आपल्याला दिसते. बोलूया 4थ्या नंबरवर. तर 4थ्या नंबरवर सुद्धा मागचं जसं आहे तेच पद्धत इथं दिसते. अर्थातच राकेश दादा 4थ्या नंबरवर दिसतोय. सुरुवातीपासून एवढा गेम नव्हता, शेवटी कुठंतरी थोडाफार अप झाला आहे अशी चर्चा रंगताना दिसते. परंतु त्या प्रमाणात वोटिंग दोघांनाही पडत नाहीये, ना दीपाली ताईला पडतीये ना राकेश दादाला पडतीये. तर राकेश दादा हा 4थ्या नंबरवर दिसतोय. मध्ये भरपूर अंतर आहे. जर 4थ्या आणि 5व्या मध्ये जर बघितलं तर नक्कीच भरपूर अंतर असल्याला आपल्याला दिसतंय 5व्या नंबरवर आणि 4थ्या नंबरवर. तर राकेश दादा हा 4थ्या नंबरवर आपल्याला दिसतोय. आता वळूया 3ऱ्या नंबरवर. तर 3ऱ्या नंबरवर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी 1 नंबरला वाटत होती ती आता 3 नंबरवर आपल्याला नेहमीसाठीच दिसते असं वाटतंय. कारण जवळपास 3 ते 4 दिवसापासून जे वोटिंग ट्रेंड चालू आहे, आता उद्या तर नक्कीच फायनल आपल्याला कळणार आहे. परंतु आता जर आपण बघितलं तर तन्वी कोलते 3 नंबरवर जाताना आपल्याला दिसते. त्या प्रमाणात वोटिंग तिला मागच्या जवळपास 7-8 दिवसापासून पडत नाहीये असं सध्या दिसतंय. नक्कीच पहिली फायनलिस्ट तन्वी झाली होती. सुरुवातीपासून एक चांगली स्पर्धक दिसत होती, परंतु जेव्हापासून ती कॉन्ट्रोवर्सी झाली, म्हणजे अर्थातच तुम्ही पाहिलं असेल फायनलिस्ट जेव्हा टास्क चालू होता त्यामध्ये जी काही स्टेटमेंट तिचे आले किंवा रेवा घराच्या बाहेर जात असताना जे स्टेटमेंट आले होते, आपण म्हणू शकतो विशाल संदर्भात, अनुश्री संदर्भात जे काय तिथं बोलली ते नक्कीच लोकांना आवडलेलं नाहीये. आणि तेव्हापासून वोटिंग ट्रेंडमध्ये आपल्याला तन्वी 3ऱ्या नंबरवर फेकताना दिसते, म्हणजे ती खाली येताना दिसते. जिथं तिला 1 नंबरला बघत होते तिथं तिला खाली येताना दिसतंय. ती 3ऱ्या नंबरवर फेकल्या गेलेली आहे असं सध्या चित्र दिसतंय वोटिंग ट्रेंडनुसार. म्हणजे आताच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडिंगनुसार जर आपण पाहिलं तर नक्कीच तन्वी खाली जाताना आपल्याला दिसते. आता नक्कीच हे सुद्धा आपण म्हणू शकतो की 3ऱ्या आणि 4थ्या मध्ये ही जी पोझिशन आहे याच्यामध्ये भरपूर अंतर नक्कीच आहे. 3रा नंबर आणि 4थ्या नंबरमध्ये अर्थातच तन्वी आणि राकेश दादामध्ये भरपूर अंतर आहे. परंतु नक्कीच जिथं आपण हिला विनर समजत होतो तिथं भरपूर काही कॉन्ट्रोवर्सी नंतर ती आता 3ऱ्या नंबरवर जाताना आपल्याला दिसते. चला वळूया आपल्या 4थ्या म्हणजे अर्थातच टॉप 2 कडे. तर 2 मध्ये सध्या जर आपण पाहिलं तर मागच्या व्हिडिओमध्ये आतामध्ये भरपूर फरक पडलाय 2 ते 3 दिवसामध्ये. म्हणजे आपण जर बघायचं झालं तर आता 2 नंबरवर विशाल दिसतोय, ज्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1 नंबरची पोझिशन अर्थात विजेता घोषित केलं होतं एक प्रकारे. परंतु वोटिंग ट्रेंडिंग एवढं चेंजेस होताना दिसतंय वोटिंगमध्ये, तर हे त्याचा एक परिणाम म्हणू शकतो की आता विशाल 2 नंबरवर गेलेला आहे आणि अर्थात 1 नंबरवर अनुश्री गेलेली आहे. तर 2 नंबरवर अर्थात विशाल अत्यंत कडक खेळतोय आणि दोघांमध्ये सर्वप्रथम सांगायचं झालं तर दोघांमध्ये एवढं अंतर नाहीये. 1 नंबरची पोझिशन आणि 2 नंबरच्या पोझिशनमध्ये एवढं अंतर नाहीये. परंतु विशाल आता 2 नंबरवर जाताना दिसतोय. विशालला सुरुवातीपासून नक्कीच भरपूर सपोर्ट होता. हिंदीमध्ये असू द्या किंवा मराठीमध्ये असू द्या भरपूर सपोर्ट आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं विशाल खेळला सुद्धा आहे. प्रत्येक टास्क असू द्या एक लीडर म्हणून, एक नेता म्हणून तो एक प्रकारे पूर्ण टीम सोबत घेऊन गेला. अत्यंत चांगला खेळतोय. एक कॉन्ट्रोवर्सी नक्कीच झाली. राकेश दादाबद्दल जे काही शब्द वापरले ते नक्कीच 100% चुकीचं होतं. त्याने माफी सुद्धा मागितली, तो भाग वेगळा. परंतु जर बघितलं तर नक्कीच तो आता 2 नंबरवर जाताना दिसतोय.
तर वळूया आपला एक नंबर अर्थात विजेत्याकडे. तर अनुश्री माने विजेता होताना दिसते. सध्याच्या वोटिंगच्या नुसार जर बघितलं, जे ट्रेंड चालू आहे, लेटेस्ट वोटिंग ट्रेंड चालू आहे, त्याच्यानुसार अनुश्री माने ही विजेता होताना दिसते. हे बदल आता झालेले आहे. आपण जर बघितलं तर भरपूर सपोर्ट तिला मिळतोय बाहेरून सुद्धा, आणि रील स्टार म्हणा किंवा विविध जे फेमस आहेत तर ते नक्कीच तिला सपोर्ट करताना दिसत आहे. तिचा गेम अत्यंत कडक आधीपासून सुद्धा होता. नक्कीच तिचे मतं ती स्वतः ठामपणे मांडती. एकत्रित खेळून सुद्धा एक मत वेगळं तिचं पहिल्यापासून आहे. आणि एक जर आपण ऑब्झर्व केलं, जर निरीक्षणास आणलं असेल, तर शेवटी म्हणजे जवळपास मागच्या 10-15 दिवसापासून भरपूर ट्रेंडिंगमध्ये अनुष्का आपल्याला दिसते, जे पहिल्या याच्यात नव्हती. आपण जर पहिलं तर बघितलं तर एकतर तन्वी आणि विशाल दादा ह्या दोघांमध्ये भरपूर टक्कर होती. 1 किंवा 2ची खेळी होती. परंतु मागच्या जवळपास 10-15 दिवसात अनुश्रीनं गेम पूर्ण बदललेला दिसतोय. अनुश्री माने ही टॉप 1ला जाताना दिसते. तिला भरपूर वोटिंग पडताना दिसते. अनुश्री माने विजेता होताना दिसते. हे स्टेटमेंट सध्या समोर येताना दिसतंय. आता नक्कीच एवढे दिवस बाकी नाहीये, अगदी काही तास बाकी आहे. दुपारी 3-4 पर्यंतच वोटिंग चालू राहणार आहे उद्याच्याला, असं मला वाटतंय. आणि लगेच आपल्याला उद्याच संध्याकाळी विजेता अर्थात बिग बॉस मराठी सीझन 6चा विजेता मिळणार आहे. आता तर काही नाही, आता फक्त वोटिंगच करायचं काम आहे. आता जर आपण बघितलं, आता आपण जर लेटेस्ट न्यूज बघितलं तर नक्कीच जुने पाहुणे, जुने स्पर्धक हे येताना आपण बघतोय. याच्यामध्ये सूरज चव्हाण आला, याच्यामध्ये अंकिता आली मागच्या सीझनचे, किंवा त्याच्या म्हणजे सीझन 1 सीझन 2चे विजेता उपविजेता हे सुद्धा येऊन गेलेले आहेत. आता आपण जर बघितलं तर भरपूर आता जुने खेळ टास्क थोडेफार खेळाचे आहेत. बाकी काही टेन्शन वगैरेची गोष्ट आता नाही राहिलेली. तर नक्कीच भरपूर गोष्टी झालेल्या आहे. आता फक्त शेवटचं फायनल आपल्याला बघणं आहे. वोटिंगचं तर नक्कीच हे चित्र मी तुम्हाला सांगितलं आहे. बाकी काही चेंजेस झाले तर नक्की त्यावर व्हिडिओ करूया. तुम्हाला काय वाटतं, कोण विजेता होताना तुम्हाला दिसतंय, नक्की कमेंट करून सांगा. बाकी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.